नमस्कार माय फॅमिली. तर सिडकोच्या पसंतीच्या घराचे दर हे बिल्डरांपेक्षा चढच असल्याचं आपणास पाहायला मिळालेलं आहे. खाजगी बिल्डरचे चौरस फुटाचे दर आणि सिडकोचे चौरस फुटाचे दर किती अंतर असेल आपण एक पाहण्याचा प्रयत्न करूया. सिडकोच्या घरांच्या किमती जाहीर होताच नोंदणी करून बसलेले सगळे हादरून गेले आहेत. सिडकोची ही घरे खाजगी बिल्डरांच्या किमतीपेक्षा महाग असून हा कुठला रेडी रेकनर सिडकोने लावला आणि हे दर ठरवले असा प्रश्न निर्माण झाला आहे. या चढ्या किमतीचा पुरेपूर फायदा बिल्डर लॉबीच्या पथ्यावर पडेल आणि सिडकोपेक्षा स्वस्त असलेली बिल्डरांची घरे घेणे लोक पसंत करतील, अशी प्रतिक्रिया सर्वत्र ऐकायला येते. किमतीतील फरक जाणून घेण्यापूर्वी आपले जे सबस्क्रायबर आहेत ते काय म्हणतात ते जाणून घेऊया, कारण तेच आपली जनता आहे आणि त्यांनीच अर्ज केलेले आहे. तर इथे पुनीत कोटियन जी म्हणतायत की गुड मॉर्निंग मॅम, ओके, होप एव्हरीवन इज हॅपी, अमाऊंट विल बी लेस. म्हणजे जर किमती कमी झाल्या तर सगळ्यांना आनंद होईल. EWS कॅनॉट प्रोव्हाइड लोन फ्रॉम बँक, व्हेरी डिफिकल्ट. कारण घरांच्या किमती इतक्या जास्त आहेत तर EWS कॅटेगरीतल्या व्यक्तीला लोन मिळवण्यासाठी अवघड जाणार आहे. पॉसिबिलिटीज जी आहे ती कमी आहे. त्याच्यानंतर दुसरं जे कॉमेंट आहे आपलं ते आहे 97 लाख खारघर स्टेशन, बापरे, प्रायव्हेट प्रॉपर्टीचे घेऊ आम्ही, नको सिडकोचे घर. म्हणजे तेच की सिडकोच्या घराची प्राईस जास्त आहे. हे गरीब लोकांसाठी घर परवडणारे नाहीत. सिडकोचे घर एवढ्या प्रायव्हेट घरापेक्षा सुद्धा जास्त किंमत आहे. त्यानंतर गजाननजी म्हणतात सिडकोने सविस्तर घरांच्या किमती डिक्लेअर केले पाहिजेत, माणसांमध्ये गैरसमज होणार नाही. परत त्यांचाच रिप्लाय आहे, सर नमस्कार, आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा विषय गांभीर्यपूर्वक घेणे. मला असं वाटतं की सिडको पेपर डिक्लेअर केला पाहिजे, म्हणजे सिडकोने व्यवस्थित जाहिरात काढली पाहिजे किमतीबद्दल. त्याचे कारण असे माणसांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, त्याच्यामुळं आपण सविस्तर पेपर डिक्लेअर केलं पाहिजे. सिडको हे चांगले डिपार्टमेंट आहे, याची नोंद घेणे. किमती चांगल्या प्रमाणे भारी येतील असे मला तरी वाटते. सिडकोने ही घरे सर्वसामान्यांसाठी बांधलेली नाहीतच. सर्वसामान्य माणसाला न परवडणारे दर. तर आपण पाहिलेलेच आहेत की काय प्रतिक्रिया आहेत जी आपले सबस्क्रायबर आहेत किंवा जे सिडकोचे अर्जदार आहेत त्यांचे. आता सर्वांची प्रतिक्रिया मला इथे देणं शक्य नव्हते, म्हणून जेवढे पॉसिबल झाले तेवढेच मी दिलेले आहेत. आता आपण रेट पाहूया. खाजगी बिल्डरचे चौरस फुटाचे रेट काय आहेत तर CBDसाठी आहेत 11 ते 14 हजार रुपये. हे रेट पर स्क्वेअर फूटचे मी सांगत आहे. बेलापूरसाठी आहे 13 ते 14 हजार. सीवूड पाम बीच मार्गासाठी आहे 18 ते 22 हजार. तसेच सीवूडसाठी आहे 14 ते 15 हजार. जुईनगरसाठी आहे 12,500 ते 13,000. नेरूळसाठी आहे 13,000 ते 14,000. वाशीसाठी आहे 17,000 ते 22,000. खारघरसाठी आहे 11,500 ते 16,500 पर्यंत. उल्वेनोरसाठी आहे 7 ते 10,000. पनवेलसाठी आहे 7 ते 7,500. खांदेश्वरसाठी आहे 7 ते 8,000. कामोठेसाठी आहे 7 ते 8,000 आणि कळंबोलीसाठी आहे 6 ते 7,000. आणि जर आपण सिडकोने लावलेले चौरस फुटाचे दर पाहायला गेले तर तळोजाचे लावलेले आहेत 7,763 रुपये. खारघर बस डेपो या ठिकाणी लावलेले आहेत 14,906 रुपये. खारकोपर 2A व 2B या ठिकाणी लावलेले आहेत 11,997 रुपये. कळंबोली बस डेपो या ठिकाणी लावले आहेत 13,012 रुपये. पनवेल बस टर्मिनल्स या ठिकाणी सुद्धा 13,975 रुपयाचा दर पडतोय. खारघर बस टर्मिनल या ठिकाणी 14,906 रुपये. मानसरोवर या ठिकाणी 12,732 रुपये. खांदेश्वर या ठिकाणी 14,503 रुपये. बामणटोंगरी या ठिकाणी 9,906 रुपये. खारकोपर ईस्ट या ठिकाणी 12,515 रुपये. वाशी ट्रक टर्मिनल या ठिकाणी 22,981 रुपये आणि खारघर स्टेशन या ठिकाणी 18,000 रुपये. आता सिडकोने नोडनुसार घरांचे दर निश्चित केले आहेत. सिडकोने सोयी सुविधा, पार्किंग, सोसायटी फी आकारणी घेतली नाही, त्यामुळे खारघरचे दर अधिक आहेत असे म्हणणे चुकीचे आहे. इतर नोडचे दर योग्य असून मागणी मोठी आहे, त्यामुळे योजना यशस्वी होईल असा जो दावा आहे तो सिडकोचे अधिकारी फैयाज खान यांनी केला आहे. आता एकाच नोडमध्ये म्हणजेच उल्व्यात खारकोपर आणि बामणडोंगरीत फक्त 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. या अंतराच्या फरकात सिडकोनेही आपल्या गरिबांसाठीच्या घरांच्या किमतीत
8 लाख रुपयांचा फरक केला. खारघरचे स्टेशनचे अल्प उत्पन्न ब गटासाठी जे घर आहे ते जेमतेम 540 चौरस फूट असले तरी त्याचा दर सिडकोने 18,000 रुपये चौरस फुटाने लावलेला दिसतो. याच परिसरात खाजगी बिल्डरचे दर हे 8,521 रुपयांपासून ते 16,500 रुपयांपर्यंत वेगवेगळ्या सेक्टरनुसार आहेत. सिडकोचे माझे पसंतीचे सिडकोचे घर या महागृहनिर्माण योजनेचे दर आता जाहीर झाले. सिडकोच्या घरांच्या किमती पाहून नोंदणी केलेल्या लोकांनी आता कागदपत्रे अपलोड न करताच नोंदणीसाठी खर्च केलेले 236 रुपये परत मिळतील का, असा प्रश्न उपस्थित केला. सिडकोने जाहीर करताच घरांच्या किमती ज्या आहेत त्या जाहीर करताच पसंतीच्या घरांची वाट पाहणाऱ्यांनी थेट नोंदणी रद्द करण्यासाठी काय करावे लागेल असे प्रश्न उपस्थित केले. सिडकोने उत्पन्नाची मर्यादा देखील बदलली असून सिडकोच्या घरांच्या तुलनेने तेवढे मोठे देखील घर नाही आहेत. EWS व LIG या दोन्ही घरांचा आकार एकच आहे, पण दरांमध्ये मात्र खूप तफावत आहे, असं म्हणणे आहे आपले ऐरोलीचे अर्जदार सचिन पाटील यांचे. सिडकोने आता वाशीमध्ये घरांची लॉटरी काढली, पण त्यांचे परवडणारे घर 74 लाखांपर्यंत म्हणजे अल्प उत्पन्नाच्याही आवाक्याच्या बाहेर आहे, असं म्हणणं आहे ऐरोली येथीलच अर्जुन भोसले या अर्जदारांचे. सिडकोच्या अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील घरांचे दर हे 30 ते 40 लाखांपर्यंत होते, पण आता या घरांच्या दरांमध्ये खूपच वाढ झाली आहे. आता घर लागले तरी अनामत रक्कम भरण्याची हिंमत नाही. पनवेलचे अर्जदार तन्वी नाईक. तर संजय शिरसाटजी म्हणतायत वाटलं तर फेरविचार करू. सामाजिक न्याय मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे. सिडकोनं लॉटरी काढलेली त्यात लोकेशन आहे, काही प्राईम लोकेशन आहेत, स्टेशन जवळील काही आहेत, काही ठिकाणी रेट कमी आहेत, काही ठिकाणी किमती वाढलेल्या असतील तर आढावा घेऊ, असं संजय शिरसाट म्हणाले. आम्ही नफा कमावणारी कंपनी नाही, या संदर्भात वाटलं तर फेरविचार करू, असंही त्यांनी म्हटलं. बिल्डर हा एरिया बिल्टअप एरिया देतो, आम्ही कार्पेट एरिया देतो, संजय शिरसाट म्हणाले. तर आता पाहूया काय होतं आहे. घरांच्या किमती ज्या आहेत त्या कमी होतात का, आणि ही जी लॉटरी आहे ती आता उद्या शेवटचा दिवस असणार आहे, याचा 10 तारीख लास्ट आहे, तर आता याला परत मुदतवाढ मिळते का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपले सर्वांचे आभार.